तळोजा MIDC परिसरात एका रासायनिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ख्रिसमसच्या सुट्टीचा दिवस असताना लागलेल्या या आगीमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र कंपनीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 25 डिसेंबरला दुपारी तळोजा MIDC मधील एका केमिकल कंपनीत अचानक आगीचे लोळ उठू लागले. कंपनीत केमिकल आणि ज्वलनशील पदार्थांचा साठा असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की त्याने काळे ढग कित्येक किलोमीटर अंतरावरून स्पष्ट दिसत होते. घटनेची माहिती मिळताच तळोजा MIDC अग्निशमन दलासह नवी मुंबई, पनवेल आणि सिडकोच्या अग्निशमन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु केमिकलमुळे आग वारंवार धगधगत होती. आज 26 तारखेलाही घटनास्थळी कूलिंग ऑपरेशन सुरू असून प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभाग अधिक तपास करत आहेत.